भाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। मित्र, या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण, व्यासपीठावर असलेले आदरणीय हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब आणि त्यांचे सहकारी रवी पाटील गोरेगावकर आणि त्यांचे सर्व सहकारी गडकरी, त्यांना मी शुभेच्छा देतो। मित्रांनो, जयंती आज 105वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची केली जाते। आपण जयंती करतो, हार घालतो, परंतु विचाराचा सुद्धा आपल्याला गरज आहे। तर मी जास्त काय हुशारकी हाणार नाही, फक्त 4 ते 5 मिनिटं बोलतो, कारण आमदार साहेबांना सुद्धा पुढे जायचं आहे। तरी मी आयोजकांनी मला परमिशन दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि फक्त 5 मिनिटाचा वेळ घेतो। अखिल भारतीय विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाव्य तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे बाबा राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रहो, आज 105 वर्ष झाले सुद्धा तरी साठे नाव घेतलं की आपल्यासोबत एक अशी प्रतिमा उभी राहते, ती म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची। आंबेडकर नाव घेतलं की एक प्रतिमा उभी राहते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि छत्रपती आणि भोसले नाव घेतले की आपल्यामध्ये एक प्रतिमा उभी राहते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची। आणि असं काय केलं या महामानवाने की आपण त्यांच्यासाठी एकत्र जमतो, परंतु जयंतीच्या दिवशी हार घालून आणि मोबाईल मध्ये इंस्टाग्राम आणि स्टेटस ठेवून हे चालत नाही। त्याचे विचार आणि आचार अंगीकारात आणण्याचे प्रयत्न करावे लागतात। माझ्या समोर 4-5 आपल्या मुलींनी भाषण केलं, कारण ही पिढी जी आहे ना, ही जी मुलींनी भाषण केलं, ही पिढी उद्याची समाज घडवणारी पिढी आहे। कारण ह्या मुली जर तुमचा सपोर्ट असेल, शिकल्या तरी उद्या IAS होतील, IPS होतील। अरे या इथं बसलेल्या सगळ्या मायमान्यांना विचारतो की अण्णाभाऊ साठेची जयंती तुम्ही साजरी करता, परंतु तुमच्या शिक्षणाचं सुद्धा महत्व आहे। किती महिलांना माहित आहे शारदा ऍक्ट कायदा? जर समजा या तुमच्या माय महिन्यासाठी केंद्र सरकार जर शारदा विशाखा ऍक्ट कायदा करते, किती महिलांना माहित आहे? माहित नाही। परंतु अण्णाभाऊ साठेने ज्या वेळेला 15 ऑगस्ट 1947 ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होतं, त्यावेळेस 16 ऑगस्ट 1947 ला मुंबईच्या विधी भवनावर मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये त्यांनी नारा दिला होता, यह आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। का म्हणले होते की अरे आम्हाला 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांशी सामना करून स्वातंत्र्य मिळालं, परंतु आम्हाला खरं स्वातंत्र्य मिळाले नाही, कारण आम्ही मांग महार अस्पृश्य समाज आधीने या गुलामगिरीच्या वर्णव्यवस्थेच्या दारिद्र्याच्या खितपत पडलेला आहे। आम्हाला समाजातून स्वातंत्र्य मिळाले नाही। ज्या दिवशी आम्हाला या समाजातून स्वातंत्र्य मिळेल, त्या दिवशी आमचा खरा स्वातंत्र्याचा दिवस उजाडेल। आणि तो स्वातंत्र्याचा दिवस उजाडणं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून 26 जानेवारी 1950 ला या दिवशी अंमलात झाली, तेव्हा स्वातंत्र्याचा दिवस खरा आपल्याला उजळला। भारत स्वतंत्र झाला सगळ्यांना मान्य आहे, परंतु आपल्यासाठी दिवस जर उजळला असेल तर 26 जानेवारी त्या दिवशीपासून भारतीय राज्यघटनेच्या भाग कलम 19 नुसार मी तुमच्या समोर बोलू शकतो। कारण तेव्हा अण्णाभाऊ साठे म्हणाले होते ही न्याय व्यवस्था काही काळची रेखेले झाली, ही संसद देखील हिजड्याची हवेली झाली। कृपया माफ करा, मी माझे शब्द नाहीत, हे अण्णाभाऊ साठेचे शब्द आहेत। प्रत्येक शब्द मी पुराव्यानिशी बोलतो, मनाने काही सांगत नाही। ही न्याय व्यवस्था काही काळची रेखेले झाली, संसद देखील हिजड्याची हवेली झाली। अरे मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे, कारण न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगील झाली। मित्रांनो, आज मागा मारावर दलित समाज, आदिवासी जे अस्पृश्य समाज आहेत, त्यांच्यावर स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा स्वातंत्र्य झाले तरी सुद्धा आपल्यावर अमानुषपणे अत्याचार केला जाते, तरी आपल्याला न्याय मिळत नाही। का मिळत नाही? ज्या वेळेस आपलं PSI एखादा PI येतो,
CRP नुसार कोर्टात केस जाते आणि कोर्टाच्या नंतर आपण मरतो तेव्हा आपला निकाल येते. काही पैसा आले तर आपले केस दाबले जाते. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगील झाली. कारण अण्णाभाऊ साठेचा एक स्वाभिमान होता. कारण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 ला महापरिनिर्वाण झालं होतं, त्यावेळेस महाराष्ट्रातले सगळे गायक कवी लेखक एक भावपूर्ण श्रद्धांजली बाबासाहेबाला देत होते. त्यावेळेस वामनदादा कर्डक अण्णाभाऊ साठेला म्हणाले होते की अण्णा तुम्हाला गाणे नाही का म्हणायचे. त्यावेळेस अण्णाभाऊ साठेने तुम्ही तर गाणे नाही लिहून आणले. वामनदादा कर्डक अण्णाभाऊ साठेला म्हणत. तेव्हा 1.5 दिवस शाळा शिकणारे अण्णाभाऊ साठे हातात कागद आणि लेखणी घेतात आणि गाणं लिहितात की जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव सांगून गेले मला भीमराव. कारण गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रे रावत अंग झटकुनी निघ बाहेर घे पेनीवरती घाव अरे जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. मित्रांनो अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळा शिकले. किती 1.5 दिवस. तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं की शुक्रवारी शाळेत गेले, शनिवारी सकाळी शाळेत गेले, डबल गेलेच नाही. का गेले नाही असं नव्हतं कारण की ही वर्ण व्यवस्था त्यांना हिनवत होती. अरे 1.5 दिवस शाळा शिकणारा अण्णाभाऊ साठे 35 कादंबऱ्या, असंख्य लावणी पोवाडे, 7 चित्रपट आणि रशियाचा प्रवास वर्णन करतो आणि रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पोवाडा गातो. कोणत्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णाभाऊ साठेच्या अगोदर फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेने पोवाडा लिहिला. हे काय पैसे घेऊन नाही. कारण मला एक म्हणायचं आहे, एक आपल्या हिंगोली विधानसभेचे आमदार लोकप्रिय आमदार तानाजी मुटकुळे साहेब इथे उपस्थित आहेत. एका वक्त्याने मला सांगितलेलं आहे की मातंग समाजावर, हिंगोली जिल्ह्यातल्या मातंग समाजावर सगळं आमदार साहेब प्रेम करतात. मातंग समाजच प्रेम करत नाही तर सगळा समाज प्रेम करतो तुमच्यावर. मांग असो, बौद्ध असो, सगळंच असो. म्हणून तर तुम्ही 3 वेळेस निवडून येता साहेब. सगळं प्रेम करता का. माझं एकच म्हणणं आहे साहेब की मातंग समाज जर एवढं प्रेम करत असेल तर मातंग समाजाची एक मागणी आहे साहेब. माझी नाही बरं का, माझी पण आहे, पण सर्वप्रथम समाजाची. आणि नंतर तुमच्या मी एक लेखी निवेदनाच्या नंतर मी एक तुम्हाला शब्दरूपी निवेदन देतो की मातंग समाजाची अशी विनंती आहे की आपला भारतीय राज्यघटनेचा भाग कलम 18 सांगतो की किताब नष्ट करणे म्हणजे पदव्या रद्द करणे, की जन्माने मिळालेल्या पदव्या रद्द असतील आणि कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या शिल्लक राहतील. म्हणजे जन्माने मिळालेल्या कोणत्या, पाटील, सरपोतदार, सरदार, जहागीरदार, वतनदार ह्या पदव्या भारतीय राज्यघटनेने रद्दबातल केल्या आणि कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या शिल्लक राहिल्या. म्हणजे त्या कोणत्या, भारतरत्न, वीर चक्र, परमवीर चक्र, साहित्य अकादमी, अशोक चक्र ह्या पदव्या शिल्लक राहिल्या. तर आमचं एक म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजेंद्र शाहू महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांनी आपल्या महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलेलं आहे. जर एक सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातल्या वाटेगावातला जन्मलेला एक माणूस 1.5 दिवस शाळा शिकून जर छत्रपती शिवाजी महाराजाचा रशियामध्ये पोवाडा नेतो आणि 35 कादंबऱ्या, असंख्य लावणी पोवाड्या आणि 7 चित्रपट तयार करतो तर भारत देशाचं नाव कुठं कमी आहे का. अरे जागतिक स्तरावर नेलेलं आहे ना. और PhD बाहेर देशामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे PhD साठी प्रबंध लिहिल्या जाते. म्हणून आमची एक विनंती आहे हिंगोलीच्या विधानसभेच्या आमदारांनी एक मत मांडलं पाहिजे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेला सुद्धा भारतरत्न पुरस्कार भेटला जावा ही आमची रास्त मागणी आहे. ही सुद्धा केली पाहिजे साहेब. कारण सगळा महाराष्ट्रात ज्यावेळेस तुम्ही 3दा निवडून येता, 4थ्या बारीने सुद्धा निवडून आले तर मला तरी वाटतं तुम्ही मंत्रालयात जाण्याची मी अपेक्षा करतो साहेब. परंतु ही मागणी तुमची आमची पुढे न्या. आणि मी जास्त लांबीलं भाषण मी थांबवतो आणि मी रजा घेतो. धन्यवाद. जोरदार नारा द्यायचा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा,
धन्यवाद. जय अण्णा, जय लवजी, जय भीम.